तुम्हाला जर रताळा खायला आवडत नसेल तर मी ज्या पद्धतीने खीर केली आहे तशी बनवून बघा. तुम्हाला नक्की खीर पण आवडेल आणि रताळा पण खायला आवडेल. सो सगळ्यात अगोदर मी घेतलंय उकडलेला रताळा, याला स्वीट पोटॅटो पण म्हणतात. त्याला स्वच्छ धुवून उकडून घ्यायचं आहे आणि तसंच मी त्यासाठी रताळं मॅश करून घेतले. थोडंसं तूप, ड्रायफ्रुट्स, साखर आणि इलायची घेतली आहे आणि दूध पण घेतलंय. सो आता मी सगळ्यात अगोदर तूप टाकलंय आणि तुपामध्ये लगेच मी इलायची टाकली होती आणि ड्रायफ्रूट टाकले. ड्रायफ्रूट जळावून लगेच त्याच्यामध्ये मी जो मॅशअप केलेला रताळा होता तो ॲड केलाय आणि याला 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं. आता हे चांगलं फ्राय झालं, याच्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे की जे आपण रताळे मॅशअप केले होते ते एकजीव होऊन जाईल. आणि याच्यामध्ये साखर ॲड करायची. साखर जास्त नाही टाकायची कारण की रताळा अगोदरच गोड असतं म्हणून त्याला स्वीट पोटॅटो म्हणतात. दूध टाकल्याच्या नंतर 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे खिरीला, म्हणजे की कमी गॅसवरती उकळू द्या आणि त्यानंतर आपली खीर रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला.